मित्रांनो, न्यूमॅरिकलचं सेशन नंबर 1 आपलं या ठिकाणी कंप्लीट झालं होतं आणि सेशन नंबर 2 आपल्याला त्या ठिकाणी बघायचं होतं. सेशन नंबर 1 मध्ये आपण 25 क्वेश्चन कव्हर केले होते आणि 25 क्वेश्चन आपले राहिले होते, ते आपण या सेशनमध्ये कव्हर करूया. तर आपला नंबर 1चा क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे, जो 26 नंबरचा असणार आहे, कारण 25 आपले ऑलरेडी झाले. तुम्ही जर सेशन नंबर 1 जर न्यूमॅरिकलचं बघितलं नसेल तर नक्कीच ते बघून घ्या, कारण मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमॅरिकल आपण त्या ठिकाणी घेतलं आहे, बरोबर आहे का. आणि या ठिकाणी महावितरणच्या पेपरसाठी अशाच पद्धतीची लेवल आणि अशाच पद्धतीचे न्यूमॅरिकल बेसिकवरचे जे येणार आहे ते तुम्हाला अशाच पद्धतीने बघायला भेटेल. ओके. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली की महापारेषणचे जे पेपर झाले असिस्टंट टेक्निशियनचा, त्या पेपरला काही शिफ्टला या ठिकाणी 4 किंवा 2 असे या ठिकाणी न्यूमॅरिकल आले, पण काही शिफ्टला 8 ते 10 असे पण न्यूमॅरिकल त्या ठिकाणी विचारल्या गेले मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, न्यूमॅरिकलची चांगली प्रॅक्टिस करायची, कारण न्यूमॅरिकल जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस आहे. आपण जर महापारेषणचा पेपर जर या ठिकाणी लक्षात घेतला तर त्याविषयी त्याच्यानुसार आपण अशा पद्धतीने सांगू शकतो, बरोबर आहे का नाही. आणि अशीच लेवल करायची, यापेक्षा हार्ड करून रिकामा टाईमपास करू नका, कारण महावितरणचा पेपर जास्त हार्ड नसणार आहे. मी स्वतः विद्युत सहाय्यक महापारेषण टेक्निशियन 2 आणि महावितरणचा जेईचा पेपर दिला आणि त्याचं सगळं ॲनालिसिस करूनच हे क्वेश्चन घेतो आहे. जास्त भापट पसारा घेऊन, जास्त हाय लेवल घेऊन रिकामा मुलांचा टाईमपास करणं हे माझं काम नाही, बरोबर आहे. चला आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सर्वात पहिले सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एवढी आम्ही मेहनत घेतो, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त सेशन आवडला तर एक लाईक करायचं आहे, बाकी तुम्हाला काही आम्ही मागत नाही मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही जर अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपण बघूया. एका तारेचा प्रतिरोध म्हणजे रेजिस्टन्स दिला आहे. रेजिस्टन्स किती दिला आहे? 5 ओहम दिला आहे. आणि लांबी दुप्पट केली तर नवीन प्रतिरोध किती असेल? मित्रांनो, रेजिस्टन्स दिला आहे, किती दिला आहे? 5 ओहम. किती दिला आहे रेजिस्टन्स? 5 ओहम. या ठिकाणी क्वेश्चन बरोबर आहे का? अ वायर हॅज रेजिस्टन्स 5 ओहम. 5 ओहमचा रेजिस्टन्स दिला आहे आणि लेंथ काय केली मित्रांनो? या ठिकाणी लेंथ डबल केली. कधी? लक्षात ठेवा, जर लेंथ डबल केली तर याला मी तुम्हाला फॉर्म्युल्याच्या नुसार समजून सांगतो, फॉर्म्युला सांगतो आणि त्यावरून समजून सांगतो, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल, बरोबर आहे की नाही. तर मित्रांनो बघा, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? R=ρ L/E हा फॉर्म्युला असतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी आता काय केलं, लेंथ डबल केली. मग लेंथ जर डबल केली असेल अशा पद्धतीने तर तुमचा रेजिस्टन्ससुद्धा डबल होईल. मग आपला पहिला रेजिस्टन्स किती दिला त्यांनी? 5. मग डबल करायचं असलं आपण 2 गुणून घेऊ. 5 दुनी 10 ओहम. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर बी तुमचं त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. मित्रांनो, आपलं न्यूमॅरिकल सेशन असणार आहे, त्यामुळे कमी न्यूमॅरिकल आपले जास्त टाईम लागणार आहे कमी न्यूमॅरिकलसाठी, बरोबर आहे. या ठिकाणी चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न आहे आपला 27 नंबरचा. काय सांगतोय बघा. 24 व्होल्टची बॅटरी आहे, 6 ओहमचा प्रतिरोध आहे त्या ठिकाणी जोडलेला, तर प्रवाह किती असेल, म्हणजे करंट किती असेल ते त्यांनी विचारलं आहे. सोपा प्रश्न आहे. करंटचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय असतं? V/R असतं. आपल्याला व्होल्टेज काय दिलं आहे? 24. आणि आपल्याला रेजिस्टन्स किती दिला आहे बघा? 6. तर साइन चोक 24 4 ॲम्पियर हे आपलं उत्तर येणार आहे. ओके. ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर असणार आहे. चला 28 नंबरचा प्रश्न घेऊया. काय सांगतोय बघा. मालिकेत जोडलेल्या 10 मायक्रोफॅरड कॅपॅसिटरचा एकूण कॅपॅसिटन्स किती? सर्वात पहिले बघायचं हे कॅपॅसिटर कसे जोडले मित्रांनो, कारण आपला जो रेजिस्टन्स असतो त्या रेजिस्टन्सच्या उलट्या कन्सेप्ट काय, त्याच्या अपोजिट कन्सेप्ट या ठिकाणी लागतात. त्याच्या सिरीजच्या इकडे पॅरललमध्ये लागतात आणि त्याच्या पॅरललच्या इकडे सिरीजमध्ये लागतात. ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीतच असेल, बरोबर आहे का नाही. तर हे सिरीजमध्ये जोडले मित्रांनो, हे सिरीजमध्ये जोडले असेल तर आपल्या रेजिस्टन्सच्या पॅरललच्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लावायच्या, बरोबर आहे का नाही. मग हे सिरीजमध्ये जोडले असेल आणि किती येते? 10 ओहमचे 2 आहे बघा. मग तुम्हाला एक त्या ठिकाणी R/N हा फॉर्म्युला सांगितला होता मी पॅरललचा. कशाचा? पॅरललचा. कोणाचा? रेजिस्टन्सचा. तो या ठिकाणी लावायचा आहे. तर फक्त या ठिकाणी C/N अशा पद्धतीने लिहायचं आहे बघा. C/N. C किती आहे तुमचा? कॅपॅसिटन्स किती आहे? 10 आहे. आणि N म्हणजे या ठिकाणी संख्या किती आहे? तर 2 आहे. तर या ठिकाणी जर भाग दिला तुम्ही तर 2×5 = 10. 5 हे तुमचं या ठिकाणी उत्तर येतं आहे. किती उत्तर येतं आहे? 5 या ठिकाणी उत्तर येते. बघा ऑप्शनमध्ये 5 कुठे दिसते? बघा ऑप्शन नंबर ए हे तुमचं या ठिकाणी उत्तर राहणार आहे. चला 29 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा. मराठीमध्ये वाचूया. 500 वॅट 230 व्होल्टचा एक दिवा आहे बघा. 230 व्होल्ट पुरवठ्याला जोडलेला आहे.
काय जोडलेला आहे, त्याला जर जोडले तर त्याने घेतलेला प्रवाह किती असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. म्हणजे त्याचा करंट त्याने किती घेतला आहे ती या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. त्या ठिकाणी पॉवरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. काय व्ही इंटू आय म्हणजे जे आपल्याला पॅरामीटर दिले ते सगळे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे किंवा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ते ठेवून काढू शकतो असं बघायचं आहे आणि तो फॉर्म्युला या ठिकाणी लावायचा आहे. बरोबर आहे की नाही. मग आपल्याला या ठिकाणी करंट काढायचा तर काय होईल, ही पॉवर आपल्याला हा व्होल्टेज इकडे न्यायचा आहे. बरोबर आहे की नाही. पॉवर भागिले व्होल्टेज होईल आणि हा करंट इथे असाच्या असा राहील. बरोबर आहे की नाही. मग पॉवर किती दिली आहे बघा, ह्या ठिकाणी बघा किती दिली आहे 500 वॅट आणि व्होल्टेज किती दिला आहे तुम्हाला 230. हा 230 इथे ठेवायचा आहे. किती 230 या ठिकाणी ठेवायचं आहे आणि याचं जर या ठिकाणी भागलं 230ला पहिले तर हा शून्य नाही, हा शून्य गेला. 23 एक 23, 23 दुनी 46 बघा किती 23 एक 23, 23 दुनी 46. मग राहिले किती 46मधून गेले राहिले 4. मग इथे द्या पॉईंट, इथे घ्या 0. मग 23 एक 23 कारण 23 दुनी 46 मोठी होती. मग 23 एक 23 मग 2.1 नंबर 1लाच नंबर 2ला दिसतंय ऑप्शन नंबर बी मध्ये बघा. तर याचं उत्तर असणार आहे मग ऑप्शन नंबर बी 2.17 एम्पियर. बरोबर आहे का नाही. तर चला अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न घेऊया. जर लाईक नसेल केलं मित्रांनो तर नक्कीच लाईक करा, कारण तुमच्या लाईकने आम्हाला कळतं नेमकं पुढील सेशन कशा पद्धतीने घेऊन यायचं आहे. ओके. आणि तुम्ही तशा पद्धतीने कमेंट पण करजा, काही जर मिस्टेक वगैरे झाल्यात कमेंट करजा, आपण पुढच्या सेशनला त्या कवर करत जाऊ. बरोबर आहे की नाही. आणि मित्रांनो मी एक प्लॅन या ठिकाणी ठेवला होता की तुम्हाला फ्री टेस्ट द्यायच्या. आपला रुद्राक्ष 1.0 हा टेस्ट सिरीजचा जो कोर्स आहे मित्रांनो तो कशा पद्धतीने डिझाईन केला आहे ते सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याच पद्धतीने फ्री टेस्ट मी तुम्हाला द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. पण विषय असा आहे की तुमचा रिस्पॉन्स तेवढा भेटत नाही आहे. जर तुमचा रिस्पॉन्स भेटला, तेवढे जर लाईक वगैरे आले तर आपण फ्री टेस्ट या ठिकाणी कंडक्ट करू आणि या ठिकाणी 2 ते 3 हजार MCQचा एक जम्बो बुक PDF तुमच्यासाठी रेडी करणं चालू मी केलं होतं, बट तुमच्या रिस्पॉन्सनुसार आपण ते स्टॉप केलेलं आहे. तुमचा रिस्पॉन्स जर तसा आला तर हे क्वेश्चन एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण काढतोय आणि ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. आपलं रुद्राक्ष 1.0 नावाची जी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो ती IBPS पॅटर्ननुसार आपण आत्ता नवीन ती डिझाईन केली आहे. त्यामध्ये काय कसं आहे मित्रांनो, आपण आजपर्यंत खूप साऱ्या टेस्ट बघितल्या, त्यामध्ये क्वेश्चन जो नंबर क्वेश्चनचा असतो म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तो वरती इंग्लिशमध्ये आणि खाली मराठीत दिलेला असतो. पण मेन पेपरमध्ये असं होत नाही. मेन पेपरमध्ये फक्त आपल्याला तो क्वेश्चन एका लँग्वेजमध्ये दिला असतो आणि या ठिकाणून आपल्याला एक बटन असतं, तिथून आपल्याला ती लँग्वेज चेंज करावी लागते. पण आपल्याला या ठिकाणी याची प्रॅक्टिस नसते, त्यामुळे आपला जास्त टाईम जातो आणि पेपरमध्ये आपल्याला टाईम पुरत नाही. पण यासाठी तुम्हाला याच पद्धतीने प्रॅक्टिस करणं गरजेची आहे, ज्यामध्ये की आपली जी रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्ट आहे ती सेम हा पॅटर्न फॉलो करते. त्यामध्ये तुम्हाला एकच क्वेश्चन एका लँग्वेजमध्ये दिसेल. तुम्हाला जर लँग्वेज बदलायची असेल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला ह्या बटनावरती क्लिक करून लँग्वेज बदलावी लागेल. यानं काय होतं, टाईम जास्त जातो. तुम्हाला इकडे तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट सोडवता, त्यामध्ये हा पॅटर्न नसतो, तुम्हाला टाईम पुरतो, पण तिथे टाईम पुरत नाही कारण त्या ठिकाणी फॉलो केलेला असतो हा पॅटर्न. बरोबर का नाही. मग हा पॅटर्न फॉलो करण्यासाठी रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्ट तुम्हाला जॉईन करायची आहे, ज्याची की लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करायचं आहे, ज्याचं नाव काय आहे टेक्निकल यूट्यूबवाला, आणि आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचं आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आणि त्याचं नावसुद्धा आहे टेक्निकल यूट्यूबवाला. दुसरं एक सांगायचं आहे मित्रांनो, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये विषय काय मित्रांनो, विषय कसा आहे माहिती आहे का, IBPS हे 2 सेक्शनमध्ये पेपर घेतं. पहिला सेक्शन टेक्निकलचा असतो आणि दुसरा सेक्शन नॉन टेकचा असतो. काय नॉन टेकचा असतो. पण आजपर्यंत जेवढ्या टेस्ट बघितल्या त्यामध्ये 4 सेक्शन असतात, टेक्निकल, रिझनिंग, मॅथ आणि मराठी. यामध्ये तुम्ही फसता, कारण विषय काय असतो, हे इथे 50 क्वेश्चन आणि हे इथे 80 एकत्र क्वेश्चन देतात. या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस केली वेगवेगळ्या याची, पटापट कोणत्याही सेक्शनला जाऊन उडी मारू शकत होते. पण इथं तसं आहे का, इथे तुम्हाला अशा याची प्रॅक्टिस करणं आहे, काय अशाच पद्धतीची प्रॅक्टिस करणं आहे जी की रुद्राक्ष 1.0 नावाच्या टेस्ट सिरीजमध्ये तुमची होणार आहे. ती तुम्हाला जॉईन करायची आणि तिथे प्रॅक्टिस करायची. बरोबर आहे का नाही. चला या ठिकाणी हे जे काय जास्त हे होतं हे आपण इथे स्टॉप करूया आणि आपल्या याच्याकडे जाऊया प्रश्नाकडे. बरोबर आहे का नाही. बघा प्रश्न काय सांगतोय आपला, 50 हर्ट्जची एक कॉईल आहे. काय 50 हर्ट्जची एक कॉईल आहे, म्हणजे एलची आणि एल दिला आहे बघा, 50 हर्ट्ज ही फ्रिक्वेन्सी आहे आणि तुम्हाला एल दिला आहे. एल किती दिला आहे 0.1 हेनरी. प्रेरित रिॲक्टन्स किती असेल ते विचारलं आहे, म्हणजे XL तुम्हाला विचारला आहे किती असेल. मग XLचा फॉर्म्युला ठेवायचा आहे. XL बरोबर काय असतो मित्रांनो 2πfl आणि याच्यामध्ये किमती ठेवायच्या 2 गुणिले पायची किंमत किती 3.14.
फ्रिक्वेन्सी दिली तुम्हाला 50 आणि एल किती दिला आहे 0.1. मित्रांनो हा 0 जर कट करायचा असेल तर हा पॉईंट इकडे न्यावा लागतो. हा जर पॉईंट इकडे नेला तर गुणाकारामध्ये एक जर संख्या तुम्ही मोठी करत असेल तर दुसरी संख्या छोटी करायची असते आणि ती होते. मग हा जर इकडे 0 नेला तर हा 0 आपल्याला या ठिकाणी कट करावा लागेल. मग आपल्याकडे काय राहतं 2 गुणिले 3.14 गुणिले 5 आणि इकडे 1 राहतो जो की लिहायची गरजच नाही आहे. काय लिहायची गरज नाही आहे. आणि याचं जर तुम्ही हे जर सोडवलं हे जर सोडवलं तर 31 पॉईंट समथिंग 4 ओहम हे उत्तर येते बघा. काय हे उत्तर या ठिकाणी येईल. कशा पद्धतीने याचा गुणाकार करून घ्यायचा आहे तुम्हाला हे उत्तर तुम्हाला भेटून जाईल. काय मग हे कुठे दिसतंय बघा तुम्हाला 31.4 हे कुठे दिसतंय कुठेच नाही बघा. 31.4 इथे ऑप्शनमध्ये कुठे नाही. मग 31.4च्या जवळपास ऑप्शन नंबर सी या ठिकाणी दिसते. तरी पण एकदा मी काय करतो कॅल्क्युलेटरमध्ये एकदम फास्टली हे सोडून बघतोय की उत्तर काय येतं बघा. 2 गुणिले 3.14 गुणिले किती आहे 5 आहे 31.4 येतं मित्रांनो. काय 31.4 जे की 30च्या जवळपास आहे. तसं 31 तरी द्यायला पाहिजे होतं पण ऑप्शनमध्ये नाही आहे. पण तुम्हाला प्रश्न समजणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी काय होतं माहिती आहे का तुम्हाला येतं पण पेपरमध्ये खरं सांगतो आठवत नाही. काय होत नाही पेपरमध्ये आठवत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. न्यूमॅरिकलची प्रॅक्टिस जर केली नाही तर मित्रांनो खरं सांगतो पेपरला जमत नाही. तुम्हाला जरी फॉर्म्युले आले जरी सगळं काही झालं तरी पण तिथे आठवत नाही. बघा 100 व्होल्ट AC पुरवठा 20 ओहम प्रतिरोधकाला जोडल्यास प्रवाह किती असेल म्हणजे करंट तुम्हाला विचारून घेतला आहे. या ठिकाणी काय विचारलं आहे करंट काय विचारलं आहे बघा. एकदा काय व्होल्टेज दिला आहे 100 व्होल्ट AC सप्लाय इज अप्लाय टू 20 ओहम 20 ओहम रेजिस्टन्स फाइंड द करंट काढायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे V = I × R असतो आणि इथे जर करंटचा फॉर्म्युला बनवायचा असला तो होतो I = V/R. काय होतो I = V/R. मग व्होल्टेजची किंमत काय आहे मित्रांनो 100 व्होल्ट आणि रेजिस्टन्स किती आहे 20 आहे. तर 20 100 हे आपल्याला माहिती आहे. मग 5 एम्पियर हे आपलं उत्तर असणार आहे. काय 5 एम्पियर उत्तर असणार आहे. आता 32 नंबरचा क्वेश्चन बघूया काय सांगतोय. किती नंबर 32 नंबर. द इम्पिडन्स ऑफ द सर्किट विथ R म्हणजे रेजिस्टन्स दिला आहे. रेजिस्टन्स किती दिला आहे बघा आपण लिहून घेऊया 3 ओहम आणि त्यांनी XL पण दिला आहे बघा आपल्याला. तो किती दिला आहे 4 ओहम दिला आहे. 4 ओहम दिला आहे आणि या ठिकाणी एवढंच दिलं यांनी. आणि आपल्याला काय विचारलं आहे बघा आपल्याला इम्पिडन्स काढायचा आहे म्हणजे प्रतिबाधा किती आहे म्हणजेच इम्पिडन्स. त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो इम्पिडन्स होतो. तो इम्पिडन्स आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग या ठिकाणी जर हा प्रश्न सोडवायचा असला तर आपल्याला काय माहीत पाहिजे फॉर्म्युला माहीत पाहिजे. बरोबर इकडे. मग इम्पिडन्सचा फॉर्म्युला या ठिकाणी जर या दोन किमती जर दिल्या असेल तर काय होतो मित्रांनो तो असतो याच्यामध्ये रूटमध्ये काय असतो I² + XL². मग किमती जशाच्या तशा ठेवून द्यायच्या. आरची किंमत किती आहे 3. मग 3चा वर्ग डायरेक्ट 9 लिहून टाकू का हो डायरेक्ट 9 लिहून टाकतो. आणि या ठिकाणी XL किती आहे 4. 4चा वर्ग किती होतं 16. अशा पद्धतीने लिहून टाकलं. आता याचा जर बेरीज केली तर उत्तर येतं 25. हे येणार रूटमध्ये. रूटच्या बाहेर काढायचं म्हणलं तर 25 हा कोणाचा वर्ग आहे तो 5चा वर्ग आहे. म्हणून 5 हे आपलं उत्तर इकडे येणार आहे जे की ऑप्शन नंबर सीला आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा. असाच आपण 33 नंबरचा क्वेश्चन घेऊया पुढचा. 33 नंबर क्वेश्चन कुठे एकच मिनटं हा बघा 33 नंबर क्वेश्चन. 33 नंबर क्वेश्चन काय सांगतोय बघा. एका ट्रान्सफॉर्मरचा प्राथमिक प्रवाह म्हणजे प्रायमरी करंट मी या ठिकाणी लिहून घेतो. प्रायमरी करंट किती दिला आहे 5 एम्पियर आणि वळण गुणोत्तर म्हणजे N1 आणि N2 दिला आहे. या ठिकाणी इथे लिहून घेतो मी N1 आणि N2 जो काय दिला आहे एकास 2 दिला आहे असल्यास द्वितीय प्रवाह किती असेल म्हणजे सेकंडरीचा करंट किती असेल हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो. काय सेकंडरीचा करंट किती असेल ते आपल्याला विचारलं आहे. कसं असतं मित्रांनो या ठिकाणी बघा N1/N2 = I2/I1 हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर हे कशा पद्धतीने या ठिकाणी आलं बघा मी तुम्हाला लिहून देतो पूर्ण V1/V2 म्हणजे = N1/N2 ओके. आणि या ठिकाणी हे सोबत आले पण I2/I1 हा उलटा होतो बघा अशा पद्धतीने. म्हणून या ठिकाणी सुद्धा त्याला उलटं लिहिलं. बरोबर आहे का नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की करंट हा अपोजिट आहे याच्या दोघांच्या म्हणजे याच्या टर्न्स असो किंवा व्होल्टेज असो
त्याच्यासोबत त्याला लिहायचं आहे का नाही आहे. जर I1 असेल त्याच्यासोबत N2 येणार आहे, बरोबर आहे का नाही. जर I1 असेल तर त्याच्यासोबत N2 येणार आहे. चला पुढे या ठिकाणी याच्या किमती ठेवून देऊया आणि सोडूया. N1ची किंमत किती आहे 1 आहे आणि N2ची किंमत किती आहे 2 आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला I1ची किंमत दिली आहे, I2ची दिली आहे का नाही, जी की आपल्याला काढायची इथे 5. ओके, तर याला करून घेऊया बघा. 5 गुणिले 1 भागिले किती येईन 2 येईन. ओके, ही किंमत येणार आहे तुमची कशाची I2ची. कशाची येणार आहे ही किंमत I2ची किंमत तुम्हाला या ठिकाणी ही भेटणार आहे. तर या ठिकाणी 5 1 5 आणि 2 जर त्या आलेल्या 5ला जर तुम्ही भाग दिला तर 2.5 ॲम्पियर हे तुमचं उत्तर येणार आहे, जे की ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला बघायला भेटतं. बरोबर आहे का नाही, काय बरोबर आहे का नाही. चला अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा. प्रश्न आहे तुमचा 34 नंबरचा. किती 34 नंबरचा काय सांगतो बघा. 10 ओमचा रेजिस्टन्स आहे आणि 100 वॅटची वीज नष्ट करतो. कोण 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे जो की 100 वॅटची वीज आहे तो नष्ट करतो. तर प्रवाह किती असेल म्हणजेच करंट किती असेल असं तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. तर पॉवरचा या ठिकाणी कशाचा एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे इज VIT. काय इज VIT, यालाच तुम्ही कसं लिहू शकता PT असं पण लिहू शकता. तर या ठिकाणून आपल्याला कन्वर्ट करायचा आहे फॉर्म्युला. तो कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे पॉवरमध्ये. कशामध्ये पॉवरमध्ये. पण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करंट काढायचं आहे, हे फॉर्म्युला या ठिकाणी येणार नाही. करंटसाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला घ्यावा लागेल P = I²R. कोणता P = I²R हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. या ठिकाणी मग I² हा इकडे येईल आणि काय I² हा इकडे येईल आणि हा जो P आहे हा जो R आहे तो इकडे डिनॉमिनेटरला जाईल. बरोबर आहे. जर हा करंटचा या ठिकाणी वर्ग जर काढायचा असेल तर P आणि R हे जाईल या ठिकाणी स्क्वेअर रूटमध्ये. ओके, रूटमध्ये जाईल. बरोबर आहे का नाही. ओके, तर या ठिकाणी आपण किमती ठेवून घेऊया. तुम्हाला रेजिस्टन्स किती दिला आहे इथे R नव्हतं इथे P आहे. तर पॉवर किती दिली आहे बघा. या ठिकाणी किती दिली 100 आणि रेजिस्टन्स किती दिला आहे 10. हे कशामध्ये आहे रूटमध्ये आहे. बरोबर आहे का नाही रूटमध्ये. ओके, तर ह्या 10चा हा 0 आणि 100चा हा 0 जर कट केला तर तुमचं रूटमध्ये किती राहतं 10 राहतं. काय 10 या ठिकाणी राहतं. आता रूट 10 आलं बघा. आपण आपल्याला किंमत कशाची पाहिजे रूटमधून 10ला बाहेर काढावं लागेल ना. मग या रूटमधून 10ला जर बाहेर काढलं तर 3.16 ॲम्पियर हे आपलं उत्तर येतं. ओके, काय हे आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे कारण आपल्याला त्या 10ला रूटमधून बाहेर काढायचं आहे का नाही. बरोबर आहे का नाही. कारण रूटमधून आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलं आहे का नाही आहे. मग इथे ऑप्शन नंबर E या ठिकाणी दिसतंय बघा, जे की आपलं बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी किती नंबरचा 35 नंबरचा. काय सांगतोय बघा. एका बॅटरीने एका तासात 3600 जूल ऊर्जा पुरवली तर तिची वीज किती. काय विचारलं आहे त्यांनी वीज किती ते विचारलं आहे. ओके, व्हॅटमध्ये विचारलं आहे बघा. खाली युनिट पण बघून घ्यायचं आहे. काय युनिट पण बघून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी जो वरती एनर्जीचा फॉर्म्युला जो सांगितला होता इज VIT तो इथे लागेल बघा. इज VIT या VIला आपण P × T असंही लिहू शकतो. बरोबर आहे. हा तुमचा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होतो. इथे तुम्हाला पॉवर काढायची आहे त्यामुळे हा T इकडे काय जाईल याच्या छेदामध्ये जाईल. ही एनर्जी अपॉन टाईम हा फायनल अशा पद्धतीचा फॉर्म्युला तयार होईल जो की आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि त्याच्यानुसार आपण किमती ठेवून हे सगळं सोडवणार आहे. एनर्जी किती दिली आपल्याला किती जूल 3600 जूल या ठिकाणी दिली आणि बघा आपल्याला 1 तास दिला आहे. किती 1 तास दिला आहे. त्याला की आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो सेकंदमध्ये लिहावं लागतं आणि ते सेकंदसुद्धा कन्वर्ट केल्यानंतर उत्तर त्याचं आपलं 3600 सेकंद येतं. हे जूल आणि हे येतं सेकंद. जूल पर सेकंदमध्ये आपलं काय राहणार आहे उत्तर त्या ठिकाणी राहणार आहे. याला जर कट केलं तर 1चा भाग जातो म्हणजे 3600 × 3600 आणि आपलं उत्तर येतं 1 जूल पर सेकंद, जे की 1 वॉट म्हणजे जे जूल पर सेकंद आहे ते पॉवरचं युनिट आहे. लक्षात ठेवा पॉवरचं युनिट आहे आणि वॉटसुद्धा पॉवरचं युनिट आहे. तुम्ही असं पण लिहू शकता आणि असंसुद्धा लिहू शकता. तर हे ऑप्शन आपल्याला कुठे दिसते बघा. ऑप्शन नंबर Aला तुम्हाला हे ऑप्शन दिसतंय. बरोबर आहे का नाही. 36 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतोय. किती नंबर 36 नंबरचा प्रश्न बघा. 230 व्होल्ट 50 हर्ट्ज AC स्रोताची पीक व्होल्टेज किती असेल. पीक व्होल्टेज विचारलं आहे त्यांनी. काय विचारलं आहे पीक व्होल्टेज विचारलं आहे. मग काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला फॉर्म्युला बघायचा आहे पहिला. काय VRMS बरोबर VM/√2.
व्ही एम म्हणजेच काय, तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू असते तीच तुमची पीक व्हॅल्यू असते, तीच आपल्याला काढायची. आपण दुसऱ्या एका रूटनुसार म्हणजे दुसऱ्या एका पद्धतीनुसार सुद्धा काढू शकतो. ती कशी बघा मी तुम्हाला सांगतो, किंवा मग याच फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला सर्वात पहिले सांगून देतो. बघा हा रूट 2 काय होईल, इकडे गुणाकारामध्ये जाईल. मग व्ही एम बरोबर काय होईल, व्ही आर एम एस काय, व्ही आर एम एस, आणि हा इकडे गुणाकारात जर गेला तर इथे होते रूट 2. आता व्ही आर एम एस काय, व्ही आर एम एस काय ते आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे, आणि रूट टूची किंमत ठेवायची जी दिलेली असते ती आर एम एस व्हॅल्यू असते, म्हणजे ही आपली आर एम एस व्हॅल्यू राहणार आहे. गुणिले रूट 2ची किंमत 1.41 येते. किती येते, 1.41 येते. आणि याचं सगळं काय ॲनालिसिस केलं म्हणजे हे जर सोडवलं तर परत एकदा मी काय करतो, शॉर्टली सोडून म्हणजे कॅल्क्युलेटरमध्ये टाकून बघतो, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. 1.41 गुणिले किती, 1.41 गुणिले 230 ते 324.3 समथिंग उत्तर येतं. 324 म्हणजे ऑप्शन नंबर सी आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा सोडवायचं आहे. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, 0.02 सेकंद कालावधी असलेल्या ए सी वेव्हफॉर्मची वारंवारता काय आहे. बघा ही तुम्हाला टाईम पिरियडची काय दिलेली आहे, किंमत दिलेली आहे, आणि त्यावरून तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. बरोबर आहे. मागच्या सेशनमध्ये आपण काय केलं होतं, तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली होती आणि तुम्हाला टाईम पिरियड काढायचा होता. या ठिकाणी हे उत्तर आलं होतं बघा, 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिली होती आणि टाईम पिरियड काढायचा होता, आणि आपलं हेच उत्तर त्या ठिकाणी आलं होतं. तरीसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवतो. बघा फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल असतो टाईम पिरियड 1/t. तर या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. बरोबर आहे का नाही. मग टाईम पिरियड किती दिला आहे, 0.02 या ठिकाणी ठेवून द्यायचा. इथे बरोबरचं चिन्ह बघा, आता 1ला भाग जातो का नाही, मग 0 देतो मी या ठिकाणी. किती, नाही असं नाही होणार. बघा या ठिकाणी भाग जातो का नाही आहे, हा जर पॉईंट 2 अंकाने इकडे सरकवायचा, इथे पण पॉईंट 2 अंकाने इकडे सरकवावं लागेल. बरोबर आहे का नाही. मग इथे हा पॉईंट 0 दिला आणि पॉईंट इकडे सरकवला, परत एकदा 0 दिला, पॉईंट इकडे सरकवला, म्हणजे 2 अंकांनी पॉईंट इकडे सरकवला आपण. त्यामुळे इथले खालचे हे 0 आणि पॉईंट कट झाला. आता 2ने जर भाग दिला, बे 50 100, मग 50 हर्ट्झ तुमची अशा पद्धतीने या ठिकाणी फ्रिक्वेन्सी येते. म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 38 नंबरचा काय सांगतोय बघा, 1000 वॅट उपकरण 3 तास चालवल्यास ऊर्जा वापर किती होईल. सरळ मागच्या सेशनमध्ये सुद्धा 500 वॅटचा काहीतरी प्रश्न होता. तुम्हाला काय करायचं आहे, जे वॅट दिले ते वॅट या ठिकाणी लिहून घ्यायचे, आणि ते किती तासासाठी, तर 3 तासासाठी वापरले ते लिहून घ्यायचे, आणि भागिले 1000 करायचं आहे. काय करायचं आहे, भागिले 1000. या 1000ने हे वरचे 1000 इथे कट होऊन जाईल. काय होईल, ह्या 1000ने वरचे 1000 कट होऊन जाईल. कारण 1000ने का भागलं, कारण किलो व्हॉट हवरमध्ये या ठिकाणी उत्तर पाहिजे, आणि किलो व्हॉटमध्ये पाहिजे असल्यामुळे या ठिकाणी 1000ने आपण भागलं. उत्तर काय आलं मग आपलं, या ठिकाणी उरले फक्त 3 किलो व्हॉट हवर. काय, 3 किलो व्हॉट हवर. ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला बघायला भेटतं, तेच आपलं त्या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. बघा 39 नंबरचा प्रश्न काय सांगतो, चुंबकीय प्रवाहाचे एकक काय आहे. चुंबकीय प्रवाह म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सचं एकक काय आहे ते विचारलं, ते वेबर असतं मित्रांनो. चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी टेस्ला दिलं आहे, जे की डेन्सिटीचं असतं आणि खूप साऱ्या वेळेचं विचारलं आहे. त्यानंतर हेनरी दिलं आहे, जे की बघा या ठिकाणी हेनरी दिलं आहे, टेस्ला दिलं आहे, वेबर दिलं आहे, फॅरड दिलं कॅपॅसिटरचं, हेनरी दिलं आहे इंडक्टरचं, आणि कुलम दिलं आहे तुमच्या चार्जचं. ते सगळे तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. 1-2 युनिट तुम्हाला पेपरला बघायला भेटणार आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, 3 फेज प्रणाली 10 किलोवॅट भार 0.8 पॉवर फॅक्टरने पुरवते, प्रवाह किती असेल. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, करंट काढायचा आहे. सर्वात पहिले तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, P = √2. काय असतो, √2 VI. काय, P = √2 VI, आणि तुमचा कॉस थिटा काय असतो, कॉस थिटा. VI कॉस थिटा हा फॉर्म्युला असतो कशाचा, तुमच्या पॉवरचा. याला तुम्हाला कन्वर्ट करायचे कशामध्ये, करंटमध्ये. तो फॉर्म्युला कशा पद्धतीने होईल बघा, या ठिकाणी करंटला हे बाकीचे सगळे पॅरामीटर गुणाकारामध्ये आहे. कशामध्ये, गुणाकारा. मग खालचं पॅरामीटर हे त्या गोष्टीला या ठिकाणी गुणाकारामध्ये असतं, त्यामुळे याला आपण खाली घेऊया. बघा √2 गुणिले व्होल्टेज गुणिले हा कॉस थिटा काय आहे, आपला पॉवर फॅक्टर आहे. काय आहे तो, आपला पॉवर फॅक्टर आहे. याला थोडं वरती घेतो बघा छोटं करून, कारण आपल्याला जागा भेटेल इथे. बरोबर आहे का नाही. चला बाकी कोणतं पॅरामीटर उरलं आहे तुम्हाला असं दिसतंय बघा,
कोणतं उरलं आहे पॉवर, ही इथं पॉवर ही कुठे जाईल इथे वरती जाईल. ओके, आता किमती ठेवून द्यायच्या आहे. काय करायचं आहे तुम्हाला, किमती ठेवून द्यायच्या आहे. मग किमती काय काय दिलं आहे बघा तुम्हाला या ठिकाणी. 400 वोल्टचं व्होल्टेज दिलं आहे ते की कामाचं नाही आहे तुमच्या. या ठिकाणी तुम्हाला पॉवर दिली आहे किती 10 किलो वॉट. मग इथे 10 लिहा आणि किलोला तुम्ही काय करू शकता 1000ने या ठिकाणी गुणू पण शकता. बरोबर आहे की नाही. आता √2 म्हणजे 1.73 गुणिले आता व्होल्टेजचं काम आहे बरं का. इथं आपल्याला व्होल्टेज दिला आहे किती 400 व्होल्ट गुणिले पॉवर फॅक्टर 0.8 अशा पद्धतीने दिलं आहे. काय अशा पद्धतीने दिलं आहे आणि याला जर सोडवलं तर ॲप्रॉक्स तुमचं 18 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येतं बघा. 18.1 ॲम्पियर वगैरे समथिंग काहीतरी उत्तर येतं, जे काही ऑप्शन नंबर सीमध्ये या ठिकाणी असणार आहे. काय करायचं आहे डायरेक्टली या ठिकाणी हे 2 शून्य कट्टे बघा, वरचे 2 शून्य कट्टे. बरोबर आहे की नाही. आता हा इथे हा पॉईंट आहे मित्रांनो. हा पॉईंट जर आपल्याला इकडे न्यायचा असेल तर वरचासुद्धा एका अंकाचा पॉईंट वाढवावा लागतो. या कन्सेप्ट तुम्हाला हे सोडवण्यासाठी माहीत पाहिजे. एकदा सोडून बघा. काही जर प्रॉब्लेम आले तर नक्कीच कमेंट करा. चला पुढचा प्रश्न बघूया. 50 हर्ट्ज ट्रान्सफॉर्मरमध्ये प्राथमिक 100 वळण आणि द्वितीय 200 वळण असल्यास 230 व्होल्ट प्राथमिक व्होल्टेजवर द्वितीय व्होल्टेज किती असेल. सेकंडरीचं व्होल्टेज विचारलं आहे पण प्रायमरीचं व्होल्टेज दिलं आहे V1 दिला आहे तुम्हाला 230 व्होल्ट. किती बघा द्वितीय व्होल्टेज काय दिलं आहे बघा, एकदा परत वाचतोय. 230 व्होल्ट 50 हर्ट्ज ट्रान्सफॉर्मरमध्ये प्राथमिक आपण इकडून जाऊया बरोबर म्हणजे सिरियल वाईज. बरोबर आहे. प्राथमिक टर्न म्हणजे N1 दिला आहे तुम्हाला 100. बरोबर आहे काय. आणि द्वितीय म्हणजे वळण म्हणजे सेकंडरीचं ज्या टर्न आहे त्या किती दिली आहे तुम्हाला 200 वळण 230 व्होल्ट प्राथमिक व्होल्टेज म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज तुम्हाला किती दिलं आहे 230 व्होल्ट प्राथमिक व्होल्टेजवर द्वितीय व्होल्टेज किती असेल म्हणजेच तुम्हाला V2 काय असेल ते तुम्हाला विचारलं आहे. तर तुम्हाला मी पाठीमागच्या सेशनमध्ये म्हणजे याच्यामध्ये प्रश्नामध्ये सांगताना सांगितलं होतं N1/N2 बरोबर V1/V2 अशा पद्धतीने असतं. हे तुम्हाला मी सांगितलं होतं. बरोबर आहे की नाही. मग N1 आणि N2ची किंमत काय आहे 100/200 बरोबर. V1ची किंमत आहे 230 V2ची किंमत दिली का नाही आहे हे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. आता पुढे याचं काय करायचं डायरेक्ट तिरपा गुणाकार. मग काय 200 गुणिले 230 भागिले हा 100 खाली जो की हे दोन्ही शून्य कट झाले तर वरचे 2 शून्य कट होईल आणि वरती काय राहिलं मग 20 गुणिले 23 तर 23 दोन्ही किती असतं मित्रांनो 46 असतं आणि हा शून्य जसाच्या तसा त्याला लागून जाईल. हे आलं तुमचं व्होल्टेज कशाचं सेकंडरीचं व्होल्टेज. मग 440 कुठे दिसतंय का बघा 440 कुठे दिसतंय ऑप्शन नंबर सीला दिसते तुम्हाला 440 व्होल्ट. हे तुमचं उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. चला पुढचा 42 नंबरचा प्रश्न पूर्ण 50 क्वेश्चन आपण कवर करणार आहे. एका मोटरची कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी दिली आहे. मोटरची एफिशियन्सी या ठिकाणी दिली आहे किती दिली आहे 90% आहे आणि इनपुट पॉवर 5 किलोवॅट आहे. तर आउटपुट पॉवर किती. आता या ठिकाणी लॉसेस वगैरे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. एका मोटरची कार्यक्षमता काय केलं आहे त्यांनी एका मोटरची कार्यक्षमता 90% दिली आहे आपल्याला. किती दिली आहे 90% दिली आणि इनपुट पॉवर म्हणजे इनपुटची पॉवर 5 किलोवॅट दिली तर आउटपुट पॉवर किती ते आपल्याला विचारलं आहे. तर पी आउटपुटचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. काय पी आउटपुटचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. पी आउटपुट बरोबर पी इनपुट गुणिले एफिशियन्सी हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होतो. मग पी इनपुट काय दिला आहे आपल्याला दिला आहे का पी इनपुट आपल्याला किती दिला आहे ते सांगा मला. पी इनपुट किती दिला 5 किलोवॅट किती दिला आहे 5 किलोवॅट. मग लिहून घ्या 5 किलोवॅट गुणिले त्यानंतर इफिशियन्सी किती दिली आहे 90%. मग 90% लिहायची का मित्रांनो ती 90% म्हणजे हे असं हे 2 शून्य जर कट करायचे हा 1 शून्य आणि इथे पॉईंट लागून अशा पद्धतीने 0.9 आपलं उत्तर येत असतं आणि ते 0.9 आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागते. काय या ठिकाणी डायरेक्ट 90 आपण त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. 5 किलोवॅट म्हणजे काय मित्रांनो ते मला सांगा. 5 किलोवॅट म्हणजे काय ते सांगा. म्हणजे 5 किलो म्हणजे याला काय लागले 1000ने या ठिकाणी गुणलेलं आहे. काय 3 शून्य त्याला त्या ठिकाणी लागलेले आहे. मग आपण काय करू या 9 डायरेक्ट ह्या 5ला पहिले गुणून घेऊ 9 × 5 = 45 आणि हे 0 3 इथे ठेवून देऊ. ओके
तर मला सांगा हा पॉईंट या ठिकाणी एका अंकानंतर होता, मग या ठिकाणचा 1 0 आपला गायब होईल. काय 1 0 गायब होईल आणि आपल्याला सगळं या ठिकाणी उत्तरं किलोवॉटमध्ये दिले. कशामध्ये? किलोवॉट. मग आपल्याला याला 1000ने काय करावं लागेल? भागावं लागेल. मग 1 2 3 0 कट करायचे, 1 2 0 कट झाले आणि इथे जो पॉईंट आला होता आपला तो इथे आत येईल. काय होईल? आत येईल आणि उत्तर काय येणार आहे आपलं? मग 4.5 किलोवॉट. काय 4.5 किलोवॉट, जे कुठं दिसते तुम्हाला? ऑप्शन नंबर सी मध्ये त्या ठिकाणी दिसते आणि तेच तुमचं बरोबर उत्तर राहणार आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला बघायला भेटतील. कॉईलचा प्रेरक रिॲक्टन्स कधी वाढतो? रिॲक्टन्स विचार, द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑफ अ कॉईल इन्क्रीज व्हेन. काय विचारलं त्यांनी? जो रिॲक्टन्स आहे कशाचा? कॉईलचा, तो कधी वाढतो ते तुम्हाला विचारलं आहे. तर मित्रांनो रिॲक्टन्स जो असतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, त्याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 2πfl हा असतो. काय असतो? 2πfl असतो. तुमच्या फ्रिक्वेन्सीला तो काय असतो? डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. कसा? जर फ्रिक्वेन्सी वाढली तर तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढतो. काय वाढतो? मग तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतंय फ्रिक्वेन्सी इन्क्रीज. काय फ्रिक्वेन्सी इन्क्रीज? जेव्हा फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते तेव्हा तो वाढतो, म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचं बरोबर असणार आहे. बघा 44 नंबरचा प्रश्न काय सांगतोय? किती? 44 नंबरचा. अ सर्किट हॅज अ करंट ऑफ 2 अँपियर अँड रेजिस्टन्स 5 ओहम, फाइंड द पॉवर. पॉवर विचारली त्यांनी. काय केलं? विचारलंय पॉवर विचारली. दिलं काय काय बघा? करंट दिलाय. काय दिलाय? करंट दिलाय 2 अँपियर आणि रेजिस्टन्स दिलाय. किती दिलाय? 5 ओहम. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला बघायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे तुमचा? P=I²R. हा फॉर्म्युला आहे का नाही? मग आयची किंमत 2, 2चा वर्ग किती येतो? तसं पण मी तुम्हाला असं परिपूर्ण लिहून देतो. 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2 तुम्ही असं लिहू शकता. आणि आर किती दिला आहे? 5. मग मला सांगा 2 दुनी 4 गुणिले इथे 5. मग या ठिकाणी जर याचा गुणाकार केला तर 5 चोक 20 वॅट हे तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. किती? 20 वॅट. ते ऑप्शन नंबर सी मध्ये इथे तुम्हाला दिसतंय तेच तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 45 नंबरचा काय सांगतोय? काय विचारलंय बघा? द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इन्क्रीज व्हेन. म्हणजे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स कधी वाढतो हे तुम्हाला विचारलं आहे. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. कॅपॅसिटन्स C काय असतो मित्रांनो? A/D. म्हणजे तुमच्या प्लेटचा एरिया म्हणजे A असतो आणि त्या प्लेटमधलं डिस्टन्स म्हणजे हा D असतो. बरोबर आहे की नाही? मग जेव्हा तुमचा प्लेटचा एरिया वाढतो तेव्हा तुमचा कॅपॅसिटन्स या ठिकाणी वाढत असतो. बरोबर आहे की नाही? त्यानंतर जेव्हा प्लेटमधलं डिस्टन्स कमी होतं तेव्हासुद्धा तुमचा कॅपॅसिटन्स वाढत असतो. मग या ठिकाणी बघूया ऑप्शन वाईज. प्लेट एरिया इन्क्रीज. बरोबर आहे. प्लेटचा एरिया इन्क्रीज झाला तर कॅपॅसिटन्स वाढतो. बरोबर आहे. आता सेपरेशन इन्क्रीज. सेपरेशन इन्क्रीज झाल्यावर होतं का? नाही बघा. त्यानंतर काय? डायलेक्ट्रिक कॉन्स्टन्ट डिक्रीज. डायलेक्ट कॉन्स्टन्ट डिक्रीज झाल्यावर होतं का? नाही. हे बाकीचे कोणतेही ऑप्शन आपले येणार नाही. काय येणार नाही? ऑप्शन नंबर ए हे आपलं या ठिकाणी बरोबर येणार. काय? बरोबर येणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. यानंतर प्रतिरोधाचे SI एकक काय आहे? म्हणजेच काय? SI युनिट ऑफ रेजिस्टन्स. सगळ्यांना माहिती आहे SI युनिट काय आहे आपल्या रेजिस्टन्सचं? ओहम असणार आहे. काय? ओहम असणार आहे. कशाचं युनिट विचारलं आहे पण त्यांनी? द SI युनिट ऑफ रेजिस्टन्स. बरोबर आहे. काय? SI युनिट ऑफ रेजिस्टन्स तेच असणार आहे. काय? ओहम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय सांगतोय? द युनिट ऑफ पॉवर फॅक्टर इज. पॉवर फॅक्टरचे एकक काय आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. असा प्रश्न असल्यानंतर आपण मिस्टेक करून येतो. तर आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो पॉवर फॅक्टरचं युनिट नसतं नो युनिट. काय? नो युनिट. चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. अ कॉईल हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम अँड रिॲक्टन्स 12 ओहम. फाइंड द इम्पिडन्स. इम्पिडन्स विचारला. इम्पिडन्सचा मागं पण आपण एक क्वेश्चन बघितला. तशाच पद्धतीने आहे. एका कॉईलचा प्रतिरोध किती आहे? 5 ओहम आणि रिॲक्टन्स किती आहे? 12 ओहम असल्यास प्रतिबाधा म्हणजे इम्पिडन्स काढायचा आहे तुम्हाला. इम्पिडन्स यासाठी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. इम्पिडन्स = R². काय? R² + XL². बरोबर आहे का नाही? याच्यामध्ये किमती ठेवून देऊया. R तुम्हाला किती दिला आहे? 5. 5चा वर्ग. काय? 5चा वर्ग किती? 25 डायरेक्ट लिहून घेतो. अधिक XL किती दिला आहे? 12 आणि 12चा वर्ग किती होतो मित्रांनो? 144. हे कशामध्ये येणार? रूटमध्ये. जर दोघांची बेरीज केली तर तुमचं उत्तर येतं रूटमध्ये 169, जो की कुणाचा वर्ग आहे मित्रांनो? 13चा वर्ग आहे. म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी 13 ओहम हे असणार आहे. एवढा सोपा प्रश्न असतो पण पेपरमध्ये आपल्याला लक्षातच येत नाही. काय? लक्षातच येत नाही. 13 उत्तर असल्यामुळे ऑप्शन नंबर बी आपलं बरोबर असणार
आहे मित्रांनो. टेस्ट सिरीजची जी काही इन्फॉर्मेशन सांगितली त्याच पद्धतीची एक फ्रीमधली टेस्ट म्हणजे टेक्निकलची 50 प्रश्नाची टेस्ट आपण या ठिकाणी रुद्राक्ष 1.0 या टेस्ट सिरीजमध्ये टाकली आहे. नक्की ती 50 क्वेश्चनची त्या टेस्ट द्या आणि त्या ठिकाणी बघा की आपली लेवल काय आहे, आपल्याला कोणत्या लेवलचे प्रश्न येऊ शकतात. कारण या ठिकाणी महावितरणचा जेई आणि महापारेषणचा टेक्निशियन 2 आणि विद्युत सहाय्यकचा जो पेपर झाला ते सर्व पेपर मी स्वतः दिले आणि त्याचं सगळं ॲनालिसिस करूनच या ठिकाणी काय केलं आहे हे प्रश्न बनवले आणि ती टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तशा पद्धतीने डिझाईन केली. ती फ्री टेस्ट एक द्या आणि ती फ्री टेस्ट दिल्यानंतर बाकीच्या फुल लेंथ टेस्टची तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. बघा 49 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय ते. 49 नंबरचा क्वेश्चन काय दिला, द एनर्जी स्टोअर इन द 5 हेनरी इंडक्टन्स विथ 2 अँपियर करंट. यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय विचारलं आहे तुम्हाला, इंडक्टन्समध्ये किती एनर्जी स्टोअर होती आहे. जर हे पॅरामीटर दिले तर ते विचारलं आहे. त्या ठिकाणी इंडक्टरची एनर्जीसाठी तुम्हाला = 1/2 LI² हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. मग 1/2 Lची किंमत काय दिली, इंडक्टन्सची किती दिली तुम्हाला 5 गुणिले करंट किती दिला आहे तुम्हाला 2. मग 2चा वर्ग आहे तर 2चा वर्ग आपण 4 या ठिकाणी घेऊन टाकू. या 2ने ह्या 4ला भाग दिला तर 2 × 2 2 2 4 उरतं. मग आपलं राहिलं काय 1 गुणिले 5 गुणिले या ठिकाणी राहिले 2. मग 5 2 10 10 1 10 हे 10 उत्तर तुमचं या ठिकाणी दिसतंय मला. तर कुठे दिसतंय का ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर बीमध्ये तुमचं उत्तर तुम्हाला दिसतंय. जर कळालं नाही तर रिपीट बघायचं आहे. काय रिपीट बघायचं आहे, बरोबर आहे की नाही. चला पुढचा प्रश्न बघूया 50 नंबरचा आणि आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न. एका बॅटरीचा व्होल्टेज 12 व्होल्ट आणि क्षमता 60 अँपियर हवर असल्यास एकूण ऊर्जा किती असेल. तुम्हाला इथे सुद्धा ऊर्जाच काढायची आहे. काय इथे सुद्धा ऊर्जा काढायची आहे आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. = तुम्हाला VIT हा फॉर्म्युला मी सांगितला होता, पण एक V आणि ITचा Q IT हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असेल. म्हणजे Q जो चार्ज असतो तो I × T मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मोजतो. काय करतो मोजतो आणि तो फॉर्म्युला या ठिकाणी I आणि Tला आपल्याला लावावा लागतो. I आणि T या दोघां मिळून आपण Q अशा पद्धतीने या ठिकाणी लिहू शकतो. काय अशा पद्धतीने लिहू शकतो. मग जे जे पॅरामीटर दिले ते लिहून घ्यायचे. या ठिकाणी व्होल्टेज किती दिला तुम्हाला 12 गुणिले चार्ज किती दिला आहे तुम्हाला स्टोअर चार्ज 60 अँपियर आवर. काय 60 अँपियर आवर, ते 60 अँपियर आवर ते हवरमध्ये दिले आणि उत्तरसुद्धा हवरमध्ये विचारलं. त्यामुळे मिनिटात सेकंदात काही करण्याची गरज नाही. मग 12चा पाढा 6पर्यंत म्हणायचा आहे. 12 × 5 = 60, 12 × 72. मग 72 लिहायची आणि राहिलेला हा 0 इथं टेकून द्यायचा आणि युनिट वॉट हवर हे या ठिकाणी लिहायचं आहे. तर 720 वॉट हवर ऑप्शन नंबर बीमध्ये तुम्हाला दिसतंय ते तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने न्यूमरिकलचं 50 क्वेश्चनचे हे दोन्ही सेशन जे होते पार्ट 1 आणि पार्ट 2 हे या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले आहे. मित्रांनो तुमच्या काही रिक्वायरमेंट असेल, काही कोणत्या टॉपिकवर सब्जेक्टवरती लेक्चर घ्यायचं असेल, न्यूमॅरिकल घ्यायचे असेल, जर बाकीचे राहिलेले सेशन मग पॉवर सिस्टम आणि मशीन आहे ज्यावरती न्यूमॅरिकल येतात त्यावरती जर न्यूमॅरिकल घ्यायचे असेल नक्कीच मला कळवा. अशाच पद्धतीचे नवीन सेशन आपण त्या ठिकाणी घेऊ. आणि तुम्ही जर अजून पण सांगतो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज अजून पण लाईक नसेल केलं तर नक्कीच एक तुमचं लाईक या ठिकाणी आपल्या व्हिडिओला, आपल्या सेशनला, आपल्या चॅनलला या ठिकाणी करा. मित्रांनो या ठिकाणी आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.